हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 99. न प्रियते वंद्यमानो निंद्यमानो न कुप्यति. नैवोद्विजति मरणे जीवने नाभिनंदती. भावार्थ, ज्ञानी योगी स्तुती केल्याने प्रसन्न होत नाही किंवा निंदा केल्यामुळे क्रुद्ध होत नाही. तसेच त्याला मृत्यू उद्विग्न करत नाही किंवा जीवन उल्लसित करत नाही. तो स्तुती केल्याने प्रसन्न होत नाही किंवा निंदा केल्यामुळे क्रुद्ध होत नाही. ज्ञानी योगी सहजाचरण करतो. आपण काही विशेष करत आहोत असे त्यालाच वाटत नाही. त्यामुळे कोणी स्तुती करावी असे त्याच्या हातून काही होत नसते अशी त्याचीच स्वतःची पक्की खात्री असते. त्यामुळे कोणी स्तुती केली तर तो भुलत नाही, कारण ही स्तुती अनाठायी आहे हे तो ओळखतो. त्यातून कोणी पापभिरूने स्तुती केली तर तो ते हसण्यावारी नेतो आणि ती स्तुती विसरूनही जातो. भोंदू स्तुती करून हरभऱ्याच्या झाडावर चढवतात आणि फसवतात. अज्ञानी अशा स्तुतीला भुलतो आणि फसतो, कारण त्याला त्याच्या कर्तृत्वाचा अहंकार असतो. ज्ञानी योग्याला अहंकार नसतो. अहंकार नसल्यामुळे कोणी निंदा केली तरीही ज्ञानी योगी क्रुद्ध होत नाही. निंदकाचे घर असावे शेजारी या उक्तीप्रमाणे तो ती निंदा म्हणजे आपल्या चुका सांगणाऱ्याचे आभार मानून चुका सुधारायला घेतो. कोणी विनाकारण निंदा केली तरीही तो आपल्याला क्रोधित करण्याची किल्ली दुसऱ्याच्या हातात देत नाही. विकलांग मनुष्याकडे दुर्लक्ष केल्याप्रमाणे शांत राहतो. तसेच मृत्यू त्याला उद्विग्न करू शकत नाही किंवा जीवन उल्लसित करू शकत नाही. जन्म झाला आहे याचा अर्थ मृत्यू हा येणारच. मृत्यू हाही जीवनाचाच एक भाग आहे. तोही प्रभूचाच प्रसाद आहे. नव्या देहात नवीन जीवन असते. हे जीवनही तो शांतपणे स्वीकारतो. जीवनात सौख्याने देहादी इंद्रियांना मजा येत असते. त्याला नव्हे हे ओळखून तो जीवन जगताना उल्लसित होत नाही. जीवनाकडे साक्षी भावनेने पाहतो. हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 100. न धावती जनाकीर्णं नारण्यमुपशान्तदिहि यथा तथा यत्र तत्र सम एवावतिष्ठते. भावार्थ, प्रशांत बुद्धीचा पुरुष कधी लोकांनी गजबजलेल्या नगरात धाव घेत नाही की तो निर्जन अरण्यातही धाव घेत नाही. तो येथे तेथे सर्वत्र समभावात स्थित आहे. जो भौतिक उपभोगांसाठी हपापलेला आहे, त्याने ग्रासलेला आहे, तो जनसमुदायात गर्दीकडे आकृष्ट होतो. त्याला मौज करायला समुदायाची गरज भासते. अशाला एकटेपणाचा कंटाळा येतो. तो अशाच प्रकाराने वैतागलेल्या दुसऱ्याच्या शोधात असतो. मग दोघे मिळून मौज करू लागतात. परंतु लवकरच मतभिन्नता होते. दोघांचाही अहंकार उफाळून येतो आणि ते एकमेकांना वैताग देऊ लागतात. एकमेकांपासून दूर दूर जातात. अशा प्रकारे माणूस जसा एकटेपणाला वैतागतो आणि गर्दी शोधतो, तसाच तो काही कारणाने गर्दीलाही वैतागतो. त्याला एकट्याने बसावे असे वाटते. तो अरण्यात एकांत शोधत फिरत असतो. दुसऱ्याचा सहवास त्याला असह्य होतो. तो दुसऱ्याला सहन करू शकत नाही. याचे मूलभूत कारण आध्यात्मिक आहे. माणूस हा मूलतःच एकटा आहे, आत्मसन्मुख आहे. जन्माला येताना तो एकटाच येतो आणि मृत होतानाही तो एकटाच मृत होतो. याचा अर्थ तो जीवन जगतानाही एकटाच जीवन जगू शकतो आणि त्याने तसे ते जगावे अशीच नियतीची इच्छा असते. परंतु याविरुद्ध माणूस समुदायात जीवन जगतो. वास्तवात त्याने देह जीवित असण्यासाठी आवश्यक इतकीच एकमेकांची मदत घ्यायची असते. इतर वेळी त्याने एकांतात प्रभू सन्निध राहून आत्मशोध घ्यायचा आहे. परंतु प्रशांत बुद्धीचा पुरुष कधी लोकांनी गजबजलेल्या नगरात धाव घेत नाही.
की तो निर्जन अरण्यातही धाव घेत नाही. तो येथे तेथे सर्वत्र समभावात स्थित असतो. त्याची आत्मरंगी समाधी लागलेली असते. हरिओम.